दाबून ऑल सिलेक्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नरेंद्र मोदी विचार मंच नाशिक. मूकबधीर विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप. दिनांक 22 जून 2026 रोजी नरेंद्र मोदी विचार मंचचा 23वा स्थापना दिवसानिमित्त निस्वार्थ मूकबधीर दिव्यांग संस्थेतील विद्यार्थ्यांना रेनकोट व अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी नरेंद्र मोदी विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, प्रदेश संघटक मंत्री दिलीप दीक्षित, जिल्हा अध्यक्ष किरण भामरे, उपाध्यक्ष राजेश गोसावी, शहर अध्यक्ष प्रवीण काळे, लीलाधर बेंद्रे, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉक्टर शुभांगी रत्नपारखी, शाया पंगे, विजया तांबट, मूकबधीर संस्थेचे गोकुळ सिंग घोरपडे आदी यावेळी उपस्थित होती. प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. नमस्कार. आज नरेंद्र मोदी विचार मंचाच्या स्थापना दिनाच्या निमित्त साधून श्री गणेश सोनवणे, प्रदेशाध्यक्ष दीक्षित साहेब, काळे साहेब, गोसावी साहेब या सर्वांनी मिळून आज ह्या निस्वार्थ सामाजिक संस्था इथे आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाअंतर्गत रेनकोट वाटप आणि पोह्यांचं मुलांच्या नाश्त्याची सोय करायच्या हिशोबाने पोह्यांचं वाटप केलं. आणि सरांनी अजून गणेश सोनवणे सरांनी त्यांना महिन्याची काही 3100 रुपयाची एक वर्गणी किंवा त्यांना मदत एक देणगी स्वरूपात चालू केलेली आहे. नरेंद्र मोदी विचार मंच, महाराष्ट्र संघटन मंत्री दिलीप दीक्षित. आज नरेंद्र मोदी विचार मंच या संस्थेला 22 वर्ष पूर्ण होऊन 23व्या वर्षात संस्था पदार्पण करीत आहे. या निमित्ताने नुकतीच एक 4 दिवसापूर्वी संपूर्ण ऑल इंडियाची एक ऑनलाईन मीटिंग होऊन या ठिकाणी 22 जूनला हा कार्यक्रम सर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र नाशिक या संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशजी सोनवणे, आमचे किरणजी भांबरे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष प्रवीण काळे, उत्तर महाराष्ट्राचे राजेश गोसावी, बेंद्रे काका, आम्ही सगळ्यांनी मिळून आज 22 जून रोजी 3 कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. पहिला कार्यक्रम हा निस्वार्थी सामाजिक संस्थेमध्ये आपण अंध आणि मूकबधीर मुलांना रेनकोट वाटप आणि नाश्त्याची सोय या ठिकाणी संस्थेमार्फत आपल्या नरेंद्र मोदी विचार मंचाच्या निमित्ताने त्यांना आज आपण या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष गणेशजी सोनवणे यांनी या मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी जी वाहन लागते गाडी, त्याचा जो खर्च आहे त्याचा काही प्रमाणामध्ये 31 रुपये दर महिन्याला या संस्थेला देणगी देण्याचं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज आम्ही या संस्थेमार्फत 2-3 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य करीत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मुलांना फार शाळेमध्ये लवकर जायचं असल्यामुळे बरेच पदाधिकारी या ठिकाणी येण्यामध्ये उशीर झाला. त्यामुळे आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मुलांना शाळेत जायचं असल्यामुळे काही गर्दीमध्ये आटोपता घेत आहोत. नरेंद्र मोदी विचार मंचातर्फे आज या मूकबधीर संस्थेला निस्वार्थी सामाजिक संस्था नाशिक या मुलांना आम्ही भेट दिली आणि त्यांची सगळी व्यवस्था पाहून आनंद झाला आम्हाला. नरेंद्र मोदी विचार मंचाचा आमचा जो वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी ह्या संस्थेला त्यांच्या चालकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपलं श्री नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र आज यांच्या संस्थेमार्फत जे आमच्या निस्वार्थ सामाजिक संस्थेमध्ये जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आज रेनकोट आणि आमचे जे मुलं आहेत, आदिवासी भागातली मुलं आहेत, त्यांच्यासाठी एक नाश्ता आपलं जे पोहे वगैरे ते जर आपल्याला दररोज लागत असतात ते एक त्यांच्याकडून ती पण मदत झालेली आहे. आणि परत जे आपले जे कोणाचे बड्डे वगैरे असतील किंवा लग्नाचे वाढदिवस स्मृतिदिन या निमित्त आमच्या संस्थेला भेट जर देत गेले तुम्ही तर खूप सहकार्य होईल. आणि जे आपले जे अजून जे गरजू विद्यार्थी आहेत हे विद्यार्थ्यांना आम्हाला आणता येईल आणि त्यांच्या आपलं भविष्यात जे स्वतःच्या पायावरती उभे करायचे आमची जी संस्थेची हे आहे इच्छा आहे की आणि जे
स्वतःच्या पायावरती उभे राहिले आणि घरच्यांना पण सपोर्ट केला, हे आमच्या डोक्यात आहे फक्त मुलांच्या. तर त्याच्यासाठी सहकार्य करावं ही विनंती करतो. संस्थेचा पत्ता आणि फोन नंबर. आपलं जे संस्थेचा जो पत्ता आहे आमचा गंगापूर रोड, सावरकर नगर, नवरचना शाळेसमोर, अष्टविनायक कॉलनी, श्री अपार्टमेंट, नाशिक. धन्यवाद.